बाळासाहेब, आता वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत, जे आदर्शचा असेल किंवा ना कॅगच्या सारख्या रिपोर्टचा असेल, याच राजकारण्यांवरती मोठे ठपके ठेवलेले दिसतात आपल्याला सगळीकडे. पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपलेच केलेले पाप झाकण्यासाठी म्हणून वेगळे वाद होताना आपण पाहतोय. खरी चूक आपण हे राजकारणी करतात आणि झाकण्याचाही प्रयत्न होतोय, समोर येत नाहीये सत्य. आता त्यांच्या हातात सत्ता आहे. मला असं म्हणायचं आहे, क्लीन चिट काय भानगड आहे? क्लीन चिट सुब्रमण्यम स्वामींनी एक खटला टाकला आणि तो तुमचा चिदंबरम क्लीन चिट. सीबीआय कोर्ट, सीबीआयचं कोर्ट. खरी कोर्ट पाहिजेत कशाला जखमादाला? हे क्लीन चिटचे भानगडी जे आहेत ना, त्याच्यावरनं मी माझ्या ठाकरे भाषेत व्यंगचित्रकाराच्या दृष्टिकोनातून सांगितलं आहे. द नेशन हॅज बिकम अ ॲक्च्युली म्हणजे खरं सांगायचं क्लीन चिटवरनं घेतलं, नेशन ऑफ चिटर्स. नेशन ऑफ चिटर्स. क्लीन चिट काय? हे चिटर्स आहेत सगळे सगळे, त्यांच्याकडे क्लीन चिट. एक शेवटचा प्रश्न बाळासाहेब, सुनील प्रभूंवरती आरोप होतोय, खोटी माहिती ॲफिडेव्हिटमध्ये दिली. जर ती सिद्ध झाली तर पक्ष म्हणून कारवाई होणार का? करावी लागणार, करावी लागणार. क्लीन चिट वगैरे शिवसेनेत नाहीत, बिलकुल नाही. बरं. धन्यवाद बाळासाहेब. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील धुरीसह राजेंद्र उंजे, IBN लोकमत, मुंबई. महापौर सुनील प्रभूंवरचे आरोप सिद्ध झाले तर त्यांच्यावर कारवाई करू असं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीच सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मुंबईमध्ये जो बिहार दिनाचा कार्यक्रम होतोय त्याला शिवसेनेचा विरोध नाही असं सुद्धा बाळासाहेब ठाकरेंनी स्पष्ट केलंय. सांस्कृतिक कार्यक्रमाला विरोध करणं योग्य नाही, तसंच राजकारणीच प्रांतवाद वाढवतायत असं सुद्धा शिवसेना प्रमुखांनी म्हटलंय. देशात कुठल्याही व्यक्तीला कुठेही जाण्याचा अधिकार आहे, पण स्थलांतर करणाऱ्यांनी त्या त्या राज्यातल्या लोकांच्या अधिकारांवर गदा आणू नये असंही बाळासाहेबांनी सांगितलं. स्थलांतराला 119A कलमाखाली स्थलांतर करायला काही हरकत नाही, कारण आपण सगळे एका देशाचे नागरिक आहोत. असं असताना जे येतात त्याने जे राहणारे आहे, मग कुठच्याही प्रांतातले असतो, त्यांना उपद्रव होईल असं करता कामा नये. इथे आमच्या नोकऱ्यांवरती गदा येणार असेल, ह्याच्यावरती आमच्या राहणीमान बिघडणार असेल, सगळा सेटअप बिघडणार असेल, तर मग ते महाग पडेल. आणि शीला दीक्षित बघा ना, तीच बाई बोलली ती दिल्लीमध्ये की हे बिहारी येत आहेत, उत्तर भारतीय येत आहेत आणि दिल्लीला आता राज्याकडनं कठीण बसले. सोनिया गांधींनी कान पिळल्यानंतर तिची भाषा बदलली. नाही नाही नाही, हे दिल्ली सगळ्यांची आहे, हो का? मग आमची गल्ली कोणाची आहे? ती सगळ्यांची आहे. सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून जो कार्यक्रम होतोय, हा ठीक आहे ना, सांस्कृतिक त्याला कसं आपण विरोध करू शकतो? असं कसं बोलून चालेल? ठीक आहे, त्याला राजकीय वळण देऊ नका. आणि दिलं गेलं असेल तर ते अत्यंत सर्वथा वाईट आहे देशाच्या दृष्टीनं.